तर 2.5-3 वर्षाची शेंबडी पोरं पण बघा मागं लागतात की आई मॅगी दे म्हणून, आणि आई पण की नाही कौतुकानं म्हणते थांबा बाळा तुला देते म्हणून. तर असलं मॅगी बिगी खायला घालण्यापेक्षा जर शेवया घरात असतील आणि त्याची मॅगी करून दिली तर काय वाईट आहे सांगा बघू. आणि शेवया नसतील तर लय काय टेन्शन घ्यायचं नाही. माझ्यासारखं की नाही छायाकट.com वरून बघा ऑर्डर करायचं. आता गावाकडं कसं लग्नात रुखवतीला पाटावरच्या शेवया करतात, अगदी सेम टू सेम बघा पाटाच्या शेवया, हाताच्या शेवया आणि मशीनच्या शेवया पण आहे त्यांच्याकडं. तर ग्रामीण भागातील की नाही आपल्या ताईमाई एवढ्या भारी ह्या शेवया बनवत आहेत, अजिबात गिचकू होत नाहीत. तर पहिल्यांदा की नाही तर मी शेवया थोड्याशा तुपात खरपूस अशा भाजून घेतलेत. नंतर की नाही फोडणी जिरं मोहरी कढीपत्ता तडतडला की मग बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा, मग ढोबळी गाजर घालायचं, परतून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून की नाही जराशा भाज्या बघा मौसूद करून घ्यायच्या. मग त्याच्यात की नाही तुमच्या हिशोबाने लाल तिखट हळद घालायची, जरासं उलटपालट करायचं, मग पाणी घालायचं आणि गडबडीत तेवढं मीठ घालायचं विसरायचं नाही बरं का. पाण्याला उकळी आली की नाही की मग शेवया घालायच्या, मॅगी मसाल्याचं पॅकेट तेवढं आठवणीनं घालायचं आणि मग शेवयाला लई काय डिवचत बसायचं नाही, नाहीतर मग की नाही त्याचा लगदा होईल. तर माझ्या मुलीनं सुद्धा ओळखलं नाही की ही शेवयाची मॅगी आहे ते. तर की नाही अनहेल्दी मॅगी खाण्यापेक्षा हे 100 पटीनं हेल्दी आहे. तर पटापट ऑर्डर करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब